या अधिवेशनावर आपलं लक्ष असेल. वळूयात पुढल्या बातमीकडे. मुस्लिम समाजात 2 पेक्षा जास्त मुलं असलेल्या लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. मुस्लिम समाजात एकापेक्षा जास्त बायका असलेल्यांनाही लाभ देऊ नये अशी मागणी प्रकाश महाजन यांची आहे. तर राहुल गांधींची अवस्था माली, बाप तेली बेटा नकली, सय्यद अली. प्रकाश महाजन यांची राहुल गांधी यांच्यावर ही टीका. राहुल गांधी यांनी हिंदू धर्माशी संबंध नाहीये अशी टीका देखील प्रकाश महाजन यांनी राहुल गांधींवर केली आहे. मनसेचे नेते प्रवक्ते प्रकाश महाजन आपल्यासोबत आहेत. काका, एकीकडे लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, दुसरीकडे राहुल गांधीच्या वक्तव्यावरून गदारोळ आहे. काय प्रतिक्रिया? की ज्या लोकांना 2 बायका आहेत, ज्या लोकांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, त्यांना या योजनेचा फायदा देऊ नये. कारण या देशामध्ये लोकसंख्येचा स्फोट कधी ना कधी होणार आहे. अतिरिक्त लोकसंख्येचा भार जे लोक लोकसंख्या नियंत्रित करतात किंवा 2 मुलं ठेवतात, 2 मुलाच्या वर जन्मदर वाढू देत नाहीत, त्यांच्या कराचा पैसा जे 2 मुलापेक्षाही जास्त मुलं जन्माला घालतात त्यांच्यावर का खर्च करायचा? माझं स्पष्ट मत असं आहे की ही योजना याच लोकांना करावी की महिलांना जर दिली तर विवाहित महिलांना 2 अपत्याची अट असावी आणि 2 महिलांचा एक पती नसावा. म्हणजे एक पती एक पत्नी असंच असावं. नाही तर आपल्या इथं काही लोकांना 3-3 पत्नी आहेत, त्या सगळ्यांना जर या योजनेचा लाभ मिळाला तर खरे गरजू मागच राहतील. खास करून तुमचा कुणा समाजाकडे इशारा आहे का? समाज नाही, माझा धर्माकडे इशारा आहे, मुस्लिम धर्माकडे स्पष्ट इशारा आहे. राहुल गांधी राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाले आणि त्यांच्या बोलण्याला जे पूर्वी निर्बंध आता ते अनिर्बंध बोलू लागले. आणि आपल्याकडे प्रचित आहे की माली, बाप तेली बेटे निकले, सय्यद अली, अशातला तो प्रकार आहे. त्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध आहे? ते कशामुळे हिंदू धर्मावर बोलतात? ते कुठूनही हिंदू नाही आहेत. हिंदू आईबापाच्या पोटी जो जन्मतो तो हिंदू. कॅमेरामन अमित सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.